सोनेरी मासा आणि कोळी. एका समुद्रकिनाऱ्यावर गोपाळ नावाचा एक गरीब पण समाधानी कोळी राहत होता. तो रोज समुद्रात जाऊन मासे पकडायचा आणि ते विकून आपली गुजारणा करायचा. पण तो आपल्या पत्नीसोबत एका छोट्याशा झोपडीत आनंदाने राहत होता. एकदा गोपाळ नेहमीप्रमाणे जाळे टाकून बसला होता, तेव्हा त्याने वर खेचले. त्यात एक चमकणारा, अतिशय सुंदर सोन्यासारखा मासा अडकला होता. गोपाळने मासा हातात घेतला आणि तो मासा मनुष्यवाणी बोलू लागला. कोळ्या, मला सोडून दे. मी एक जादूचा मासा आहे. तू मला परत समुद्रात सोडल्यास मी तुला 3 वरदान देईल. गोपाळ आश्चर्यचकित झाला, पण तो स्वभावाने साधा आणि संतुष्ट होता. त्याला कसलाही लोभ नव्हता. त्याने माशाला सोडून दिले आणि घरी परत आला. त्याने आपल्या पत्नीला सईला सर्व हकीकत सांगितली. सई गोपाळपेक्षा जास्त महत्त्वाकांक्षी होती. ती थोडी लोभी होती. सई म्हणाली, अहो, तुम्ही किती भोळे आहात. आपल्याला किती गरजेच्या वस्तू लागतात. लगेच जा आणि माशाला सांगा की आपल्याला राहण्यासाठी एक चांगली मोठी झोपडी द्यावी. गोपाळ समुद्राजवळ गेला आणि माशाला हाक मारली. मासा बाहेर आला आणि म्हणाला, काय हवे आहे. गोपाळने पत्नीची इच्छा सांगितली. मासा म्हणाला, जा, तुझी इच्छा पूर्ण झाली. गोपाळ घरी परतला तर त्याची झोपडी जाऊन तिथे सुंदर मोठी लाकडी झोपडी तयार झाली होती. सई खूप आनंदी झाली, पण तिचा लोभ वाढला. दुसऱ्या दिवशी तिने गोपाळला म्हणाली, या झोपडीत काय आहे. परत जा आणि माशाला सांगा की आपल्याला भव्य मोठा राजवाडा आणि संपत्ती द्यावी. गोपाळला हे योग्य वाटले नाही, पण पत्नीच्या हट्टापुढे तो विवश झाला. त्याने पुन्हा माशाला बोलवले आणि सईची दुसरी इच्छा सांगितली. मासा म्हणाला, ठीक आहे, जा, तुझी इच्छा पूर्ण झाली. गोपाळ घरी परतला तर त्याला तिथे एक अतिविशाल सोन्याची कोरीव कामाचा राजवाडा दिसला. सई आता सर्व राणीसारखे जीवन जगत होती, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही समाधान नव्हते. काही दिवसांनी सई म्हणाली, या सगळ्याचा उपयोग काय. माझा नवरा एक सामान्य कोळी आहे. जा, माशाला सांगा की माझा नवरा या देशाचा राजा आणि मी त्याची राणी. गोपाळ आता खूप नाराज झाला, पण त्याने पत्नीची तिसरी इच्छा माशाला सांगितली. मासा म्हणाला, तथास्तु, जा, तुझी इच्छा पूर्ण झाली. गोपाळ जेव्हा घरी परतला तेव्हा सईला खूप आनंद झाला, पण काहीच दिवसात सईचा लोभ अजून वाढला. ती गोपाळला म्हणाली, मला हे राज्य पुरेसे नाही. मला संपूर्ण जगाची महाराणी व्हायचं आहे. जा आणि माशाला सांगा की मला देवतासारखी शक्ती आणि सर्वात मोठा अधिकार हवा आहे. गोपाळ समुद्राजवळ गेला आणि गोंधळून माशाला म्हणाला, माझ्या पत्नीला आता संपूर्ण जगावर राज्य करायचे आहे. तिला मोठी शक्ती हवी आहे. गोल्डन मासा शांत झाला. त्याने गोपाळकडे पाहिले आणि म्हणाला, जा बघ. गोपाळ जेव्हा परत राजवाड्याच्या दिशेने गेला तेव्हा त्याला तिथे राजवाडा किंवा मोठी झोपडी काहीच दिसले नाही. सई एका तुटलेल्या झोपडीत दाराशी बसली होती, रडत होती. माशाने 3 वरदान काढून घेतले होते, कारण लोभाला कधीही सीमा नसते. संतुष्ट नसलेला माणूस नेहमी दुःखी असतो. धन्यवाद. गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.